यांच्या सानिध्यात राहिलो. ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला, मग आमच्यासारखी पोरं बोलवायला ज्ञानोबारायला. म्हणून देवाचं नाव घ्या, म्हणून तुमच्या मुखाला देवाचं नाव येऊ द्या. झालंय माझं कीर्तन, एवढी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि हा सप्ताह असाच वृंदीगत हो एवढी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी गजानन महाराजांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. उद्या आमच्याच भागातले, उद्या बी आमच्याच भागातले कीर्तनकार आहे आणि परवाही आमच्याच भागातले. मी फक्त गजानन महाराजांचे दोनच दृष्टांत सांगितले. का माहिती का? आमची पोर आहे. उद्या त्यांनी गजानन महाराजांचं चरित्र तुम्हाला सांगायला पाहिजे, त्यांनी गजानन महाराजांच्या तुम्हाला लीला सांगायला पाहिजे. त्या गोष्टी ते सांगतील. फक्त माझं एक काम आहे, मी फक्त पंत्रावळी वाढण्याचं काम केलं. देवाचं नाव घ्या. उद्या नामपर असेल, परवा संतपर असेल, त्याच्यानंतर मागणीचं असेल, त्याच्यानंतर काल्याचा कीर्तन असेल, असे सगळे कीर्तन या ठिकाणी होतील. फक्त माझी तुम्हाला विनंती आहे की आयुष्यामध्ये देवाचं नाव सोडू नका. देवाचं नाव घेतल्यानं फायदा काय होतो तर आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही. कीर्तनामध्ये टाळी वाजवत जा. आज नाही वाजवली ठीक आहे, हा तशी मोकळ्यात नका वाजवू. हा ती मामा म्हणतात दे रामभाऊ थांबाबू, ती टाळी कुणी वाजवते. कीर्तनामध्ये टाळी वाजवत जावं. माझी तुम्हाला हात जोडून विनंती बरं का. कीर्तनामध्ये काय नका म्हणू, काय नका करू. का वाजवायचे बरं? कीर्तनामध्ये येऊन महिला मंडळ बरं का. जनाबाई आहे का इथं? जनाबाई कोण आहे का? पिंकी आहे का? पिंकी, सखूबाई, तुळसाबाई, रुक्माबाई, 5-6 वाजता येते का? विरणाचा भाग सगळा सुंदर असत. कीर्तन सगळ्यांनी ऐकलं. मग प्रेम तुम्ही कीर्तनमध्ये आहे ना बरं का तुषार दादा. जोपर्यंत ही धोत्रावाली पिढी आणि जोपर्यंत ही पायजामेवाली आणि ही इकडली नऊवारी पिढी जिवंत आहे ना, तोपर्यंत आमचा परमार्थाला कोणी हात लावू शकत नाही ना आमचा परमार्थ कोणी खाली पडू शकत नाही. आम्हाला असं वाटतं आता महिला मंडळ पुरुष वर्ग आम्ही आलोय लगे कीर्तनकार व्हावं, लगे वादक व्हावं, लगे टाळ वाजवावं. पण इथून मागं परमार्थ जर कोणी टिकवला असेल या धोत्रवाल्यांनी टिकवलं. एकदा तुमच्या गावातल्या सगळ्या धोत्रवाल्यांसाठी टाळ वाजवा. मंडपवाले काय सिस्टीम लावली आणि काय मरकुऱ्यान. मला असं वाटतंय इथं मोदी साहेबाची सभा आहे. भाईवर बैठो, 15 लाख आपके खाते में जमा हुए की नहीं हुए? माझं काय व्यासपीठ नाही ती. एवढं मोठं असं वाटतं बरं का सुनील बुवा इथं कुठल्या तरी नेत्याची सभा आहे काय की एवढं मोठं भव्य दिव्य नियोजन केलंय. मंडप वाल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. काय नाव आहे? पूजा मंडप. वा वा दादा. कुठलं गाव? बरं. आणि किती मशनी तुझ्या? 4 10 लईच मोठा आहे तू. बरं 10 मशनी द्या. पुढल्या वर्षी 10 मशनीच्या 20 व्हावं. पुण्यावाल्याचा आशीर्वाद आहे बरं का. फक्त जाताना मागल्या हाताने पाकिट दे बरं का. आणि या बाजूला आपलं ज्यांचं काल्याचं कीर्तन मला वाटतं शेवटच्या दिवशी श्रीराम महाराज. एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या. हे तुम्हाला सांगू एवढंच सांगतो कीर्तन संबोधन झालंय. माझं उशिरा चालू झालं म्हणून बोलायला जरा टायमिंग झालंय. तुमच्या गावचे श्रीराम महाराज राऊत आहेत. खरं सांगतो तुम्हाला नारदाच्या गादी आज खोटं बोलणार नाही बरं का. ही जी माझ्यावर आलेत पोरं यांना सगळ्याला माहिती. इकडे बघा गेली 6 वर्ष झालं आळंदी सोडल्यापासून गावामध्ये सप्ताह घालतोय. गावामध्ये माळकरी एकटा, फक्त एकटा मी माळकरी, बाकी सगळी नुसतं ताडतूड असते. आणि माझा आजोबा इथं विना घेऊन उभा राहतात असं आणि मी कीर्तन करतो. फक्त गावामध्ये 2 टाळकरी आणि 2 मी कीर्तनकार आणि ते विनवालं एवढं दोघंच. म्हणजे 2 आजोबांना तो काय गावामध्ये तुमच्या गावामध्ये एवढे माळकरी एवढे टाळकरी. एकदा गावासाठी टाळी वाजवा. हा तुमच्या गावासाठी, आमच्या नको. सुंदर असं मग असे 3 मंदिरांमध्ये नेलं बाबा. खरं काय धन्यता द्यावी तुम्हाला. हे लय काय जास्त सांगत नाही पण तुम्हाला खरं सांगू आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये आमच्या मंदिरांना अजून दारं नाही ती. काय मंदिरं ठेवलेत तुम्ही. वा सुंदर मजा वाटली आणि आनंद झाला की तुमच्या या गावामध्ये अशी प्रशस्त व्यवस्था आहे. मग तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि तुमच्या गावामध्ये तरुण पिढी जवळजवळ 40-50 पोरं येतील. 40-50 आहेत ना. एकदा त्या तरुण पिढीसाठी टाळ्या वाजवा. काय सप्त्याचं नियोजन केलंय. हे एवढं मोठं दिसतंय सुनील महाराज. एवढा मोठा 88 आहे. सुखाचा आहे का हा? अहो या पोरांनी केलंय ते बरं का. मी सप्ते गावामध्ये एका सप्त्याचं नियोजन करतो. माझ्या नाकेनऊ येतं महाराज असून. आणि यांना जर एवढं मोठं नियोजन करायचं तर किती अडचणी निर्माण होत असतील. म्हणून त्यांना 30 जणांचे झालेत का?
लग्न झाली का 30 जणांची? नाही नाही नाही. उद्यापासून टाळ घेऊन थांबत म्हणजे झाले नाही तिथे. आणि जे झाले ती व्यवसाय वगैरे करा किंवा त्यांनी व्यवसायामध्ये शिरायचे. माझा झाला विनोदाचा भाग सोडा म्हणून चला खेळी मिळी. कीर्तन कसं असलं पाहिजे? अय बाया हो, माझी विनोदी शैली आणि तुम्ही त्यातनं वरनं मला पहिला दिवस दिला. मी माझी पदवी इथं दिसते का तुम्हाला कुठं? हे उद्याचे कीर्तनकारची टॉकीज फेम आहेत, परवाचे साताऱ्याचे, पण मी माझी पदवी कुठंच देत नाही. विनोदाचारी म्हणतात म्हणून आपण विरोध कधी जास्त करत नाही. म्हणून झालेली कीर्तन सेवा ज्ञानोबा तुकोबा आदी करून सर्व संत महात्मे ज्या तुकोबारायांचा आपण घेतला त्या तुकोबारायांचं मोठ्या प्रेमाने भजन. तुकाराम जाता जाता सांगून जातो, जर काही चुकलं असेल तर माझ्या पदरात द्या आणि जर काय काय बरोबर असेल तर ते घरी घेऊन जा. एवढंच या ठिकाणी व्यक्त करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जगद्गुरु तुकाराम